बीड शहरात बहुतांश पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत आणि वितरण व्यवस्था इंधन वितरण व्यवस्था ही विस्कळीत झाल्याचं समजतंय। तसंच दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे कंपन्यांकडून ॲडव्हान्स पेमेंटची सुद्धा मागणी करण्यात येते। बीड शहरामध्ये कालपासून पेट्रोलचा आणि इतर इंधनांचा तुटवडा जाणवतोय। पेट्रोल डिझेल नाहीये, त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा पेट्रोल पंपांच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या आणि आजही हेच चित्र कायम आहे। तर बहुतांश पेट्रोल पंपावर इंधन साठा नाहीये, स्टॉक नाहीये असे बोर्ड लागलेले आहेत। दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल कंपन्यांना पेमेंट वेळेत पोहोचू शकलं नाही आणि त्यामुळे वितरण व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे अशी माहिती पेट्रोल पंप चालक देतात। बीड शहरामध्ये पेट्रोलची टंचाई जाणवत आहे। ठराविक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होतं, परंतु त्याचा देखील आता स्टॉक संपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या बीड शहरातील ज्या पेट्रोल पंपावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काही वेळापूर्वी या ठिकाणी पेट्रोलचं वितरण सुरू होतं, परंतु आता या ठिकाणचा देखील स्टॉक संपलाय आणि आता या ठिकाणी आलेल्या दुचाकी चालकांना पेट्रोल न मिळता या ठिकाणाहून जावं लागतं। किंवा आपल्यासोबत या ठिकाणचे पेट्रोल पंप चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय कारण आहे। गेल्या 2 दिवसापासून बीड शहरात पेट्रोल मिळत नाहीये, मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागताना पाहायला मिळतात। तर मागच्या 2 दिवसामध्ये एक शासनाच्या सुट्ट्या आल्या आहेत। एक सॅटर्डेला ईद निमित्त आणि एक संडे असल्यामुळं ह्या 2 सुट्ट्यांच्या अभावी बऱ्याचशा टँकरचं वेळेवर येणं पोहोचणं बंद आहे आणि सगळ्या कंपन्या बंद असल्यामुळं हा पुरवठा बंद झाला। आणि पूर्व आम्ही भारत पेट्रोलियम असो कोणतेही पेट्रोलियम असो, आम्ही त्यांना कंपनी आम्हाला अगोदर प्रॉडक्ट द्यायची, पण आता आम्हाला परिस्थिती बदलली आहे। अगोदर आम्हाला त्यांचं पूर्ण पेमेंट करावं लागतं आणि त्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं आणि त्यानंतर आम्हाला कंपनीकडून आम्हाला माल पुरवतो। पण ही स्थिती अशी होती की ज्याचं टँकर येतं त्याचा की तो त्याच्यावर पूर्ण ग्राहकाचा ओघ येतो, भार पडतो आणि त्यानंतर त्याचं संपुष्ट लगेच दुसरीकडे भार पडतो। माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना ग्राहकांना, जेवढं आपल्याला लागेल तेवढं सध्या खरेदी करा। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्यामध्ये शिरपूर इथं फक्त 100 रुपयांचंच पेट्रोल दिलं जात आहे ग्राहकांना। तसंच पेट्रोल पंपावर फक्त 100 रुपयांपर्यंतच पेट्रोल विकत मिळेल असा बोर्ड लावण्यात आलेला आहे। नागरिकांमध्ये यामुळे संभ्रमावस्था आहे। तसंच पेट्रोल पंपाला इंधन पुरवठा वेळेत होत नाहीये आणि त्यामुळे आहे तो इंधन पुरवठा सगळ्यांना व्हायला हवा म्हणून केवळ 100 रुपये किमतीचंच पेट्रोल जे आहे ते या पंपावर दिलं जात आहे। इंधन सुरळीत असल्याचं प्रशासन सांगताय। मात्र असं असलं तरी पेट्रोल पंपावर 100 रुपयापर्यंतच पेट्रोल दिलं जात आहे। तसंच पेट्रोल पंपांना फक्त निम्मच पेट्रोल पुरवठा होत आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याला आलो असता इथं फक्त 100 रुपयाचं पेट्रोल मिळत आहे। 1 लिटर पेट्रोल पूर्णपणे भेटत नसून युद्धाची झळी आमच्यापर्यंत पोहोचली आहे। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना युद्धाची झळी पोहोचली असून शहरात काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहे। हे पेट्रोल बंद मिळत नसल्यामुळे या काय प्रॉब्लेम आहे काही समजत नाही। नगर पुणे महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गॅसचा काळा बाजार उधळलेला आहे। तसंच तब्बल 57 टनचा 21 गॅस टाक्यांसह एकूण 2 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी पकडलेला आहे। 4 आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळलेल्या आहेत। तर नगर पुणे महामार्गावर कामरगाव या शिवारामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केलेला आहे। मोठी कारवाई ही आहे। एकीकडे इंधन दरवाढ होते आणि दुसरीकडे इंधन नाहीये आणि तिसरीकडे अशा प्रकारे गॅसचा हा काळा बाजार केला जातोय। तर या प्रकरणी संबंधित आरोपींच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या रॅकेट मागे आणखी मोठं जाळं सक्रिय असण्याची शक्यता आहे। आखातातल्या युद्धाचे थेट परिणाम हे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा जाणवायला लागलेत। गडचिरोली जिल्ह्याच्या नागेपल्ली या पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा या इंधन भरण्यासाठी लागलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लांबच लांब या रांगा लावण्यात येत आहेत आणि मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये गॅसची टंचाई आणि आता पेट्रोल पंपावर सुद्धा गर्दी पाहायला मिळते।